नमस्कार मित्रांनो, आपल्या AACG म्हणजेच ॲडव्होकेट अभिनंदन चंद्रकांत गायकवाड या चॅनलमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत पोलीस कोठडी आणि न्यायालयीन कोठडी याची माहिती. पोलीस कोठडी आणि न्यायालयीन कोठडी कधी एखाद्याला अटक केली जाते तेव्हा तो पोलीस किंवा न्यायालयीन कोठडीत असतो. पण यात काय फरक आहे आणि कायदेशीर प्रक्रिया काय असते हे महत्त्वाचे आहे. तर पहिले पाहूया कोठडी म्हणजे काय. कोठडी म्हणजे एखाद्या व्यक्तीला त्याच्या इच्छेविरुद्ध कायदेशीररित्या बंदिस्त ठेवणे. ही कोठडी पोलिसांकडे असू शकते किंवा तुरुंगात हे न्यायालयाच्या परवानगीनेच केले जाते. कायद्याचा आधार CRPC कलम 167 नुसार पोलीस व न्यायालयीन कोठडीची प्रक्रिया चालते. यामध्ये पोलीस आणि न्यायालयीन कोठडी किती दिवस असू शकते हे नमूद केले आहे. मॅजिस्ट्रेटची परवानगी आवश्यक असते. पोलीस कोठडी म्हणजे काय? जेव्हा पोलिसांना आरोपीकडून चौकशी करायची असते तेव्हा त्याला पोलीस कोठडीत ठेवले जाते. ही कोठडी पोलीस स्टेशनमध्येच असते. पोलिसांचा उद्देश असतो पुरावा गोळा करणे आणि गुन्हा उलगडणे. त्यासाठी ते पोलीस स्टेशनमध्ये आरोपीला स्वतःकडे ठेवण्याची मागणी कोर्टाकडे करतात. पोलीस कोठडी किती दिवस असते? पोलीस कोठडी जास्तीत जास्त 15 दिवसापर्यंतच असू शकते. प्रत्येक 24 तासांनी आरोपीला मॅजिस्ट्रेट समोर हजर करणे आवश्यक असते. पुढील कोठडीसाठी पुन्हा न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते. यामध्ये मॅजिस्ट्रेटची भूमिका काय असते? मॅजिस्ट्रेट आरोपीला कोठडीत ठेवायची परवानगी देतो की नाही हे तपासतो. त्याला पोलिसांचा अर्ज आणि आरोपीची स्थिती समजून घ्यावी लागते. त्यानंतरच कोठडी मंजूर होते. म्हणजेच फक्त मॅजिस्ट्रेटच कोठडी मंजूर करू शकतो. जर त्यांनी मंजूर केली नाही तर त्यांना न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवले जाते. न्यायालयीन कोठडी म्हणजे काय असते? जेव्हा पोलीस कोठडीची गरज राहत नाही तेव्हा आरोपीला न्यायालयीन कोठडीत ठेवले जाते. यामध्ये आरोपीला तुरुंगात पाठवले जाते. ही कोठडी सामान्यतः जास्त काळासाठी असते. न्यायालयीन कोठडी किती दिवस असते? न्यायालयीन कोठडी ही गुन्ह्याच्या स्वरूपावरून अवलंबून 60 किंवा 90 दिवसापर्यंत असू शकते. गंभीर गुन्ह्यांमध्ये 90 दिवसांची कोठडी दिली जाते. त्यानंतर आरोपी जामीनसाठी अर्ज करू शकतो. अटकेनंतर काय प्रक्रिया असते? प्रथम FIR दाखल होते. त्यानंतर पोलीस आरोपीला अटक करतात आणि त्याला मॅजिस्ट्रेट समोर हजर करतात. कोठडीसाठी न्यायालयाची परवानगी घेतली जाते. आता आरोपीचे अधिकार काय? तर वकील, वैद्यकीय तपासणी, कुटुंबाला माहिती हे मूलभूत हक्क आहेत. आरोपीला वकिलाची मदत घेण्याचा हक्क आहे. त्याला वैद्यकीय तपासणी, कुटुंबांना माहिती देणे अनिवार्य आहे. या अधिकारांचे उल्लंघन झाल्यास ती गंभीर बाब ठरते. आता पाहूया रिमांड म्हणजे काय. जेव्हा पोलीस आरोपीला चौकशीसाठी कोठडीत ठेवू इच्छितात तेव्हा ते रिमांड मागतात. रिमांड म्हणजे न्यायालयाकडून मागितलेली परवानगी. ही न्यायालयाच्या आदेशानेच मिळते. आपल्याकडे रिमांड म्हणजे गैरसमज आहेत. लोकांना वाटते रिमांड म्हणजे पोलिसांनी आपल्याला बोलून मारहाण करणे. असे काही लोकांचा गैरसमज आहे. तर रिमांड म्हणजे तसे नाही. रिमांड म्हणजे न्यायालयाकडून मागितलेली परवानगी. पोलीस कोठडीत चौकशी. पोलीस कोठडीत चौकशी करताना कोणतीही मारहाण जबरदस्ती करता येत नाही. कायद्याने, माणुसकीने व सीमित वेळ चौकशी होणे अपेक्षित आहे. सुप्रीम कोर्टाने यासाठी मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत. महिलांसाठी कोठडी. महिला आरोपी असल्यास तिला सूर्यास्तानंतर अटक करता येत नाही. अटक करताना महिला पोलिसांची उपस्थिती आवश्यक असते. महिलांबाबत संवेदनशीलता बाळगणे कायद्याने आवश्यक आहे. अल्पवयीन आरोपींची कोठडी. जर आरोपी अल्पवयीन असेल म्हणजेच 18 वर्षाखालील तर त्याला पोलीस कोठडीत ठेवता येत नाही. त्याला बाल सुधारगृहात ठेवले जाते. बाल न्याय मंडळ त्याच्या प्रकरणाचा निर्णय घेते. जसे की आपण मध्ये पाहिले, पुण्यामध्ये एका बाल आरोपीने गाडी चालून 2 व्यक्तींचा ॲक्सिडेंट करून त्यांचा त्यामध्ये मृत्यू झाला. पण त्याला बाल न्यायालयाकडे पाठवण्यात आले. त्याला रेग्युलर न्यायालयासारखी पोलीस कोठडी देण्यात आली नाही. कोठडीत मृत्यू झाल्यास काय होते? जर कोठडीत कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाला तर ही फार गंभीर घटना मानली जाते.
मानवाधिकार आयोग NHRC अशा घटनांची चौकशी करते आणि पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होऊ शकतो. आता अटक केलेल्यांना जामिनाचा अधिकार काय असतो? काही गुन्हे जामीनपात्र असतात. त्यामध्ये आरोपीला कोठडीत न ठेवता जामिनावर सोडता येते. जामिनासाठी न्यायालयात अर्ज करावा लागतो. कोर्ट आरोपीच्या स्थिती व गुन्ह्यांच्या स्वरूपावर निर्णय घेतो. कोठडी आणि हक्क यांचा समतोल. कोठडी ही फक्त तपासासाठी असते, शिक्षा नाही. आरोपीचे मूलभूत अधिकार कायम ठेवले गेले पाहिजेत. हक्क व जबाबदाऱ्या यामध्ये समतोल राखणे आवश्यक आहे. सुप्रीम कोर्टाचे निर्देश काही प्रकरणांमध्ये दिले गेले आहेत. अटकेसाठी आणि कोठडीसाठी DK बासू प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचे निर्णय दिले. यामध्ये अटकेनंतर डॉक्टरचा अहवाल, नोंदणी आणि कुटुंबाला माहिती देणे बंधनकारक केले आहे. हे नियम आजही लागू आहेत. नागरिक म्हणून आपली भूमिका काय आहे? आपण नागरिक म्हणून कायदे जाणून घेतले पाहिजेत. त्यामुळे आपल्यावर अन्याय होण्याची शक्यता कमी होते. कायद्याची माहिती म्हणजे आपलं संरक्षण आहे. आता आपण पुढे पाहूया. कोठडीत आरोपीचे हक्क काय असतात हे आपण आता जस्ट पाहिले. पोलीस कोठडी आणि रिमांडची भूमिका. पोलीस जर आरोपीला तपासासाठी कोठडीत घ्यायचा असेल तर त्यासाठी न्यायालयाची परवानगी आवश्यक असते. ही परवानगी रिमांड म्हणून ओळखली जाते. रिमांड दिला गेला की आरोपी ठराविक कालावधीसाठी पोलीस कोठडीत ठेवला जातो. न्यायालयीन कोठडीतील सुविधा काय असतात? न्यायालयीन कोठडी म्हणजे आरोपीला तुरुंगात ठेवले जाते. त्याला वैद्यकीय सुविधा, वकिलाशी भेट आणि न्यायालयीन सुनावणीत उपस्थित राहण्याचा अधिकार मिळतो. जेल प्रशासन आरोपीच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेते. आता आपण निष्कर्ष पाहूया. आपण पाहिले की पोलीस कोठडी आणि न्यायालयीन कोठडी यामध्ये महत्त्वाचा फरक आहे. पोलीस कोठडी तपासासाठी दिली जाते तर न्यायालयीन कोठडी तुरुंगात राहण्यासाठी. ही समज प्रत्येक नागरिकांसाठी खूपच आवश्यक आहे. तर आज आपण न्यायालयीन कोठडी आणि पोलीस कोठडी यातील फरक जाणून घेतला. आम्ही आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि तुम्हाला बरीच माहिती यामध्ये मिळाली असेल. तर नक्की आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही सांगा जे कायदा जाणू इच्छितात. तसेच कोणालाही कायद्याची कोणतीही माहिती हवी असल्यास तुम्ही आमच्या ईमेल ID वर म्हणजेच advocate.abhinandangayakwad@gmail.com या ID वर मेल करू शकता. आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरे नक्की देऊ. तसेच जर यूट्यूबमध्ये इथेही व्हिडिओ खाली तुम्हाला जर काही कमेंट करायच्या असतील तर तुम्ही करू शकता. आम्ही त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.